नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र तेजस आपल्या बॉयलर नॉलेज सर्कल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जो बॉयलर फील्डमध्ये काम करणाऱ्या माझ्या बांधवांसाठी आणि इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल। चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओला। त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तुम्ही कधी विचार केला आहे का बॉयलरमध्ये जर प्रेशर कंट्रोल बाहेर गेला तर काय होईल माहिती आहे का? बॉयलर एक्सप्लोशन आणि मोठा अपघात। म्हणूनच प्रत्येक बॉयलरमध्ये एक महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट वापरलं जाते, ते म्हणजे प्रेशर गेज। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बॉयलरसाठी वापरले जाणारे प्रेशर गेज म्हणजे काय, त्याचे पार्ट्स, काम, प्रकार आणि महत्त्व। चला सुरुवात करूया। प्रेशर गेज म्हणजे एक मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे जो बॉयलरमधील स्टीम किंवा पाण्याचा दाब म्हणजे प्रेशर मोजण्यासाठी वापरला जातो। सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास बॉयलरमध्ये किती प्रेशर आहे हे दाखवणारे उपकरण म्हणजे प्रेशर गेज। हा सामान्यतः केजी पर सेंटीमीटर स्क्वेअर किंवा PSI मध्ये रीडिंग दाखवतो। प्रेशर गेज बॉयलरच्या स्टीम ड्रम व स्टीम आउटलेट लाईनवर बसवला जातो। बॉयलर स्टीम ड्रमवर व स्टीम आउटलेट लाईनवर सायफन ट्यूबद्वारे जोडलेला असतो। सायफन ट्यूबचा वापर डायरेक्ट स्टीम खूप गरम असल्यामुळे प्रेशर गेज खराब होऊ नये म्हणून केला जातो। बॉयलरमध्ये वापरला जाणारा प्रेशर गेज हा मुख्यतः बॉर्डन ट्यूब प्रिन्सिपलवर काम करतो। जेव्हा स्टीम प्रेशर आत येतो, बॉर्डन ट्यूब एक्सपॉन्ड होते, त्याची शेप बदलते। हा मूवमेंट लिंक आणि गिअरद्वारे पॉइंटरपर्यंत पोहोचतो आणि पॉइंटर डायलवर फिरतो व आपल्याला प्रेशर रीडिंग दिसते। सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे प्रेशर एप ट्यूब मूवमेंट एप पॉइंटर रीडिंग। प्रेशर गेजचे मुख्य पार्ट्स व त्यांचे काम पुढीलप्रमाणे। बॉर्डन ट्यूब C शेपमध्ये असते, प्रेशर आल्यावर स्ट्रेट होण्याचा प्रयत्न करते, मुख्य सेन्सिंग एलिमेंट होते। डायल म्हणजे स्केल प्लेट रीडिंग दाखवण्यासाठी, यावरती केजी PSI किंवा बारमध्ये मार्किंग असते। हा पॉइंटर किंवा नीडल प्रेशरनुसार डायलवर फिरतो आणि रीडिंग दाखवतो। लिंक अँड गिअर मेकॅनिझम ट्यूबची मूव्हमेंट पॉइंटर मूव्हमेंटमध्ये कन्व्हर्ट करतो आणि ॲक्युरेसी वाढवतो। केस म्हणजे बॉडी गेजला प्रोटेक्शन देतो, यामुळे डस्ट आणि डॅमेजपासून प्रेशर गेज वाचवतो। सायफन ट्यूब ही बॉयलरमध्ये इम्पॉर्टंट असते। ही स्टीम थंड करून वॉटर सील तयार करतो, यामुळे गेजला हाय टेम्परेचरपासून प्रोटेक्ट करतो। बॉयलर प्रेशर गेजचे प्रकार। नंबर 1, बॉर्डन ट्यूब प्रेशर गेज। हा प्रेशर गेज सर्वात कॉमन आहे। नंबर 2, डिजिटल प्रेशर गेज। हा मॉडर्न आणि ॲक्युरेट असतो। नंबर 3, डिफरेन्शियल प्रेशर गेज। हा 2 प्रेशरमधील फरक दाखवतो। नंबर 4, व्हॅक्यूम गेज। हा नेगेटिव्ह प्रेशर मोजण्यासाठी वापरतात। प्रेशर गेजचे महत्त्व। बॉयलर ओव्हर प्रेशर टाळतो, एक्सप्लोशनपासून संरक्षण करतो, कंटिन्युअस मॉनिटरिंग करतो, सेफ ऑपरेशन सुनिश्चित करतो। प्रेशर गेज हा बॉयलर सेफ्टीसाठी लाईफ सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट आहे। प्रेशर गेज मेंटेनन्स आणि काळजी कशी घ्यावी? नियमित कॅलिब्रेशन करणे, गेज नीडल 0 वर आहे का तपासाने, ग्लास डॅमेज झालेले नसावे, लीकेज तपासा, सायफन ट्यूब चॉक झाला नाही ना पाहावे। प्रेशर गेजचे कॉमन प्रॉब्लेम्स: नीडल स्टक होणे, रॉंग रीडिंग, ग्लास फुटणे, ओव्हर प्रेशरमुळे डॅमेज, सायफन ट्यूब ब्लॉक होणे। प्रेशर गेज हे दाब मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे। हे अनेक प्रकारचे येतात। इथे आपण बोर्डन, कॅप्सूल, बेलोज आणि डिजिटल प्रेशर गेजेस पाहू शकतो। तर मित्रांनो, आज आपण बॉयलरसाठी वापरले जाणारे प्रेशर गेज बद्दल संपूर्ण माहिती पाहिली, त्याची व्याख्या, काम, पार्ट्स आणि महत्त्व समजून घेतले। आता तुम्ही बॉयलरमध्ये गेज पाहिल्यावर त्याचं काम सहज समजू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा आणि अशाच इंजिनिअरिंग नॉलेजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।